शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख, आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांनी जी गेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये 50 ते 55 वर्षापासून सातत्यानं तळागाळातल्या शेतकऱ्यांना, गोरगरिबाला, दीनदलिताला न्याय देण्याचं काम केलं. मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं आणि स्वाभिमान त्यांनी ठेवला राखला. स्वाभिमान काय असतो आणि निष्ठा काय असते हे तमाम महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना विविध पक्षाच्या दाखवून दिलं. त्या पक्षाची उमेदवारी मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटातून आज तमाम मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, दीनदलितांचा, अल्पसंख्याकांचा, भटक्या विमुक्तांचा, माझ्या माता भगिनींचा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं शरद पूर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आज ऐतिहासिक आम्ही अर्ज भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आदरणीय अशोकजी बापू भोसले त्यांनी पण खूप त्या भागात गेल्या 25 वर्षापासून कामती परिसरातील लोकांची सेवा केलेली आहे. पंचायत समिती सदस्य असताना आदरणीय पत्नी त्यांनीसुद्धा खूप तळागाळातल्या माता भगिनींना न्याय दिलेले आहेत. बचत गटाच्या महिलांना मदत केलेली आहे. तर असे विविध प्रकारे क्षेत्रात काम केलेले उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळालेले आहेत शिवसेनेला. आणि मला सांगायचं आहे की बाबा, मी स्वतंत्र जनहित शेतकरी संघटनेमध्ये गेल्या 15-20 वर्षापासून काम करत होतो, परंतु ह्या शिवसेनेबद्दल मला आपुलकी का निर्माण झाली? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली शिवसेना, तिचे 2 जन्म झालेत. आता म्हणजे पुरुषाला 2 मुली जुळी पोरं होत होती, आता पक्षाला बी जुळी पोरं झालेली. राष्ट्रवादी 2, शिवसेना 2. राष्ट्रवादी बी जुळी मुलं आहेत. त्यात सर्वसामान्य लोकांनी काय करायचं, कुणीकडे जायचं? कसं आहे, शिवसेना म्हणजे डोंगराळ भागातनं, जंगलातनं हिमालय आणि सह्याद्रीला आव्हान करून त्या सह्याद्रीच्या आणि हिमालयाच्या पर्वतातनं बाहेर पडून ही जी वाघ जन्माला आलेला आहे शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेनं, हा खरा वाघ इथं आहे, उद्धवसाहेब ठाकरेंच्या जवळ आहे, मातोश्रीवर आहे. आणि हा जी वाघ आहे एकनाथ शिंदेने घेतलेला, तो असं डांबरी रोडनं फिरलेला आहे शहरातनं. सांगते मी, रिक्षा चालवली मुंबईमध्ये, तर डांबरी रोडनं फिरलेल्या वाघाला वाहनाची सुद्धा मोटरसायकलचा आवाज आला तरी भेटून ते आत पळत जाते. म्हणजे ही डरकाळी फोडलेल्या वाघाच्या शिवसेनेतनं मी उभारलो आहे. आणि मला अभिमान आहे की दुःख असं वाटतं की 15-20 वर्ष वय आता त्या माझ्या पिनूर गटातल्या उमेदवारांचं सुद्धा आता 45, 46 किंवा 42 वय असेल. अरे त्या टायमाला तुम्ही साहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना होती, त्या टायमाला तुम्ही शिवसैनिक होतेच की. त्यावेळेस कधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधी आयुष्यात पेन काढून 4 ओळी लिहायचं निवेदन माहीत नाही, पण व्याजाचा हिशोब आणि गाड्याची एजंटगिरी करताना तर मात्र पेन घेऊन त्याचं मात्र लिहायला भरपूर वेळ होता. पण माझ्या तमाम शेतकऱ्यावर अन्याय होतोय, ऊसाची बिलं मिळत नाहीत, दीनदलितांवर अन्याय होतोय, दलित वस्तीचा निधी मिळत नाही, माता भगिनींवर अन्याय होतोय. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्याच पिनूर मतदारसंघातल्या चरणराज चौरेंना वेळ नव्हता. त्यांना बिझी होते, ते खूप काम होतं त्यांच्या मागं. गाड्यांची एजंटगिरी करायची, मध्यस्थी करायची, गाड्या जादा किमतीने विकायच्या, त्यांची चूक नाही, व्याप होता त्यांच्या मागं. परंतु भैया देशमुख गेल्या 30 ते 32 वर्षापासून डोळ्यात तेल घालून आम्ही रक्ताचं पाणी करतोय. अन्न खाल्लं नाही, उपासमार करत पुढच्या आलेल्या शेतकऱ्याला, माझ्या जनतेला, सर्वसामान्याला, नागरिकाला न्याय देण्याचं काम मी आणि माझ्या जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. ऐतिहासिक आंदोलन मुंबई आझाद मैदानात झालं, त्या भैया देशमुखच्या आंदोलनामुळं एका जबाबदार नेत्याला आत्मकलेश करण्याची वेळ आली. त्यामुळं भाजप शिवसेना सत्ता त्या टायमाला 2014ला आली. हा इतिहास घडवलेला कार्यकर्ता आज मी. पेनूर मतदारसंघ असो, मोहोळ तालुक्यातल्या मतदारसंघात असो, तिथं शिवसेनेचा उमेदवार आहे, तिथं मी मत मागायला मी हक्कानं जाणार आहे. कारण मी तुमच्यासाठी काम केलेलं आहे. पेनूर जिल्हा परिषद मतदारसंघ असो, कामठी असो, नरखेड असो, इतर मतदारसंघ असो, तर त्या शेतकऱ्यांना, जनतेला मला मत मागायचा अधिकार आहे. मी काम केलेलं आहे, त्याची पोचपावती मागण्यासाठी मी पेनूर जिल्हा परिषद गटातनं उभा आहे. पेनूर जिल्हा परिषद गटात जी गावं आहेत, ते अष्टयुक्त सिंचन योजना आदरणीय आमचे बालाजी शेळके अभ्यासू पत्रकार संपादक आहेत ते, तर त्यांच्या गावात सुद्धा मी 42 फूट खड्ड्यात दगडात प्राण्यांचे उपोषण करून पापरी खंडाळीपासून ते कुनिरी पिनूर मार्गे पाटकूच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी आणून मी पिढ्यानपिढ्याचा प्रश्न सोडवलेला आहे. पाटकुला 40 ते 45% भिजते. पिनूरचा भाग ओलिताखाली आलेला आहे. पोखरापूर खवणी सारूच्या तळ्यात पाणी सोडण्यासाठी गेल्या
16-17 वर्षापासून ते माझ्याकडे पुरायत. रामराजे निंबाळकर जलसंपदा मंत्री असताना निवेदन दिलं होतं, त्याचा पाठपुरावा होता. आर पाटलांना भेटलेलं माझ्याजवळ निवेदन आहे. आणि 1 वर्षाखाली 1.5 वर्षाखाली मी स्वतः पोखरापूर तळ्यात आदरणीय पोखरापूरचे उन्हाळे सर असो, नरोटे अण्णा असो, ही सगळे मातब्बर नेते विविध पक्षाचे घेऊन वयस्कर माणसं माझ्याबरोबर आले. कारण विश्वास हा भैया देशमुख हा काम करणारा नॉन पॉलिटिकल माणूस आहे. मागं हटत नाही. एकदा हातावर उपसले की माझा स्वभाव आहे. उपसलेली तलवार विकासाचं रक्त लागल्याशिवाय मी म्यान करत नाही. हा माझा स्वभाव आहे. हा अख्ख्या महाराष्ट्राला आणि माझ्या सोलापूर जिल्ह्याला, मोहोळ तालुक्याला माहीत झालेला आहे. विविध विकास कामं केली ती, सार्वजनिक कामं केली ती, वैयक्तिक पोलीस स्टेशनची कामं असो, तहसील कार्यालयात कामं असो, पिनूरच्या आणि पाटकुलच्या लोकांचं 3 वर्षाखाली बुडलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई 3.5 कोटी रुपये मी मिळवून दिलेले माझ्याकडे पुरावे आहेत. चालूला अतिवृष्टी झाली होती, इकडे पूरग्रस्त भयानक आयुष्यातनं प्रपंच उद्भव झाले होते माझ्या शेतकऱ्याचे. तर त्या पूरग्रस्ताच्या हक्कानं मिळणं गरजेचं होतं, ती मिळाले. परंतु राहिलेला हा भाग आहे तो 65 मिमी पाऊस पडला नाही या नावाखाली वगळण्यात आला होता. त्याच्यासाठी सुद्धा माननीय पालकमंत्री आदरणीय गोरे साहेबांच्या आणि कलेक्टर साहेबांच्या लक्षात आणून देऊन ही 41 गावं वाघोली गण असो, टाकळी, पेनूर आणि शेटपळ नेते त्या भागातले भाजपचेच नेते, सत्ता त्यांची, आणि भैया देशमुख अतिवृष्टीत पैसे मिळवून देते. ही माझ्याकडे क्लिप आहे, पुरावे आहेत. अरे ते नेते काळ्या काचत असतात, आम्ही काळ्या मातीत असतो. या त्या नेत्यातला आणि आमच्यातला फरक आहे. आम्ही काळ्या मातीशी इमान राखणारे कार्यकर्ते आहेत. कारण शेतकरी जगला तर आपली जनता जगणार आहे. त्याच्या जीवावर आपण वांग्याची भाजी, चपाती, भाकरी खातो. अक्षरशः शेतकऱ्यांना, बांधवांना सांगतो, या 2-3 महिन्याच्या मुरमावर किंवा नुसत्या बाकडावर जर तुम्ही जात असाल, अरे आमच्यासारख्यांनी काय करायचं मग? ज्यांनी रात्रंदिवस आरक्षण कुठलं बी असू द्या, अरे हे आरक्षण पडल्यापुरतं 2-3 महिने फिरणं म्हणजे हा हेतू झाला त्यांचा, की काय तरी हेतू आहे. मग आता पिनूर पाटकुला औंढीपर्यंत शस्त्रक्रिया केल्या, डोळ्याची ऑपरेशन. अरे बाबा, खंडाळी, पापरी, आष्टीला तिथं बी वयस्कर लोक आहेत, कुंडीरीत बी वयस्कर लोक आहेत. तिकडे जरा 2 गाड्या फिरवायला पाहिजे होत्या शस्त्रक्रियेच्या. समाजकार्य कसं पाहिजे की चौफेर समाजकार्य पाहिजे, सर्वसमावेशक पाहिजे. काम स्वार्थापोटी मर्यादा ठेवू नका. लक्ष्मण रेषा ना आमच्या भैया देशमुखच्या कामाला. अरे उस्मानाबाद जिल्ह्यात काम करतो मी, कोकण भागात माझे आंदोलन झाले, मुंबई आझाद मैदान हरवलेला कार्यकर्ता आहे मी. त्यामुळे तात्पुरतं ही करणाऱ्या माणसापासून सावध राहावा. आणि ही दोघं पण ठेकेदार आहेत. आता तुतारी पण मैदानात उतरलेली आहे, घड्याळ तुतारी. काय कसा मेळ लागायचा, कसा मेळ लागायचा? या सर्व बहुरंगी लढतीमध्ये आपण अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी विविध प्रश्नावर झुकत असतात, प्रशासनातून लढत असतात, अंगावरती केसेस घेत असतात. तर तुमच्यामुळे अनेक ह्या मोहोळ तालुक्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा होतो, त्यांची कामे होतात. तर हे सर्व बघितल्यानंतर बहुरंगी लढतीमध्ये मोहोळ तालुक्यातील आणि विशेष करून पेनूर जिल्हा परिषद गटातील शेतकरी तुमच्या पाठीशी राहून तुमचा विजय करतील असं वाटते का? मला आत्मविश्वास आहे. कारण शेतकरी माझा गरीब आहे पण प्रामाणिक आहे. आता धनदांडगे आहेत, आम्ही सांगितलं घ्या, त्यांनी पण असंच हाणलेलं आहे. रस्त्यात गेलेलो, कुठले इकडे गेलेच नाही. अजून 10-12 शेतकरी खरी जमीन त्याची गेली, त्याची पाईपलाईन गेली, त्याचा रुपये मिळाला नाही. ही पट्टे लई कोटी रुपये मिळून बसलेत. आमच्या सुषमाताई अंधार यांनीच विधान भवनात सांगितले. म्हणजे मी बोलत नाही, पुरावे तिकडे आहेत. आणि मी लक्ष घातल्यावर मागच वाट लागली या दोघांची. मी म्हणलं पिनूर पाटकुल, माझे वडील म्हणायचे पिनूर आणि पाटकुल ही भाऊबंधूचं नातं आहे. भाषणात पिनूरच्या कार्यक्रमात म्हणायचे. स्वर्गीय नारायणभाऊ देशमुख माझे डिस्ट्रिक्ट बँकेचे संचालक होते, भीमा कारखान्याचे डायरेक्टर होते. शंकरराव मोतीवाडी लोकनेते बाबुरावांना पटक्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं माझ्या वडिलांनी. तर अशा पद्धतीने काम केल्यामुळं या पिनूर मतदारसंघातली जनता, शेतकरी मला विसरणार नाही, माता भगिनी विसरणार नाही. आणि ह्याचा मला आत्मविश्वास आहे. आणि माझ्यामुळं आणि उद्धव साहेबांच्या प्रेरणेमुळं, शरदच्या प्रयत्नामुळं या भागातल्या 4 जिल्हा परिषद आणि जे पंचायत समिती उमेदवार उभा केलेत आम्ही, ती 110% आम्ही निवडून आणणार. आणि ही शिवसेना म्हणजे जरी 2 शिवसेना झालेल्या असल्या, मूळ वक्तव्य आम्ही असतं. हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शरद दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भैया साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भैया साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 50-55 वर्षाखाली जी बाळासाहेब ठाकरेंनी लावलेलं रोपटं आहे शिवसेनेच्या माध्यमातून, ती रोपटं लावलेलं आहे. पण मला सांगा, एखाद्या झाड जरी लावलेलं असलं 40 वर्षापूर्वी, तर त्याच्या मुळ्या तळागाळात जातात. झाड जरी एकनाथ शिंदे तोडलेलं असलं तर जमिनीत गेलेल्या मुळ्या तो शिवसेना उद्धव ठाकरेच्या काढू शकत नाही. ही जाहीर आव्हान देतो मी एकनाथ शिंदे सरकारला. आणि इथून पुढे जबाबदारीने आपल्या सगळ्यांनी, शिवसैनिकांनी, जनहित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी
सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन प्रत्येक जे गावोगाव आपली पाहुणे असो, मित्र असो, इतर संबंधित असो, सगळ्याच्या लिंकिंग आपण एक जबरदस्त असं एक ऐतिहासिक मोहोळ तालुका, जी उद्धव साहेबांची इच्छा आहे शिवसेनेचा आमदार माझ्या मोहोळ तालुक्यात झाला नाही, कारण 35 वर्षापासून शिवसेनेला ही विधानसभेला जागा होती. बरोबर आहे? जुन्या शिवसैनिकांना विचारते दादा, पण ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालेलं नाही. पण याच्या जिल्हा परिषदची काय ताकद आहे शिवसेनेची आणि जनित शेतकरी संघटनेची आपण त्यांना दाखवून देऊया. आणि हे जे नुसतं पावसाळ्यात बाहेर येणारे छत्र्या त्यांना आपण उपटून टाकू, संपून टाकू, एवढंच आपल्याला विनंती करतोय. आणि मशाल ही चिन्ह क्रांतीचं मशाल चिन्ह आहे. मशाल हातात घेऊन भारत देशाच्या क्रांतीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तमाम मतदार आमच्या मोहोळ तालुक्यातले शिवसेनेचे आणि आमच्याबरोबर जे कोण येतील, वंचित आघाडी असो, अतिशय चांगली पोरं आहेत कार्यकर्ते वंचित आघाडीसुद्धा, इतर पक्षांना सुद्धा आम्ही बरोबर घेऊ आणि जागा वाटप करून योग्य निर्णय, जनतेच्या हिताचा निर्णय होईल आणि तो बॅकलॉग आम्ही जिल्हा परिषदच्या पंचायत समिती योजनेचा आम्ही पूर्ण करू. आणि विशेष म्हणजे या मोहोळ तालुक्यातला माझा यूट्यूबचा संपादक असो, दैनिक पत्रकार बंधू असो, ते अतिशय प्रामाणिकपणे तळागाळातल्या जो चुकलाय त्याला चुकलाच म्हणणार, त्याला लेखणीचा हात उगारणार अशा पत्रकार बंधूमुळे सुद्धा माझं कार्य उज्ज्वल झालेलं आहे. आणि एक चांगलं काम करते, त्याला प्रकाशात आणण्याचं काम, उजेडात आणण्याचं काम माझ्या यूट्यूबचे संपादक असो, दैनिकचे पत्रकार बंधूंनी मोहोळ तालुक्यातले केलेलं आहे. त्यांचा पण मनापासून मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो.